वैष्णवी प्रकरणातले आरोपी हगवणे पिता पुत्रांची आज कोठडी संपणार आहे। 23 मे पासून 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। दुपारी शिवाजीनगर न्यायालयामध्ये दोघांना हजर केलं जाणार आहे। पोलीस हगवणे पिता पुत्रांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुशांत, पिता पुत्रांची आज कोठडी संपणार आहे आणि पोलीस आता कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। वैष्णवीचा सासरा आणि वैष्णवीचा दीर या दोघांची आज पोलीस कोठडी संपणार आहे। 31 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि ती आज संपणार आहे आणि त्यामुळे त्यांना आज दुपारी 2 वाजता पुणे न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि त्यांच्या कोठडीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून देखील तशी न्यायालयामध्ये मागणी करण्यात येणार आहे, कारण की अजूनही काही पोलिसांचा जो तपास आहे तो बाकी आहे। या संदर्भात अजून काही व्हिडिओ समोर देखील येतात आणि जे हगवणे कुटुंबातील जे करिश्मा हगवणे आहे किंवा लता हगवणे आहे यांचे मोबाईल अजून मिळाले नसल्यामुळे त्या मोबाईल मध्ये देखील अजून काही पुरावे असण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे पोलीस देखील या अनुषंगानेच आता त्यांचा तपास वाढवत आहेत। ते मोबाईल देखील मिळणं गरजेचं आहे, कारण की ते मोबाईल मिळाल्यानंतर त्यामध्ये अजून काय माहिती समोर येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यामध्ये वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही समावेश आहे। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून वैष्णवी हगवणे हिच्या संबंधित लोकांची तपासणी आता सुरू आहे। या दरम्यान 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी तिने कोणाकोणाशी संपर्क साधला आणि जास्त काळ ती कोणाच्या संपर्कात होती याची देखील आता तपासणी पोलिसांकडून सुरू आहे। तिने तिच्या जवळच्या लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या का आणि त्यांच्याकडे काही या संदर्भात पुरावे आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत। आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। यातील सुरुवातीला अटक केलेले 3 आरोपी यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि उर्वरित 2 आरोपी आहेत त्यांना उद्या आम्ही कोर्टात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करणार आहोत। 19 साक्षीदारांचे जबाब आणि टेक्निकल एव्हिडन्स कलेक्शन आणि पुढे पाठवणे ह्या गोष्टी सध्या चालू आहेत। आणखीन काही साक्षीदार महत्त्वाचे समोर आल्यास ते जबाब घेण्याचं काम चालू आहे। जवानसाठी आमच्या वेगवेगळ्या 5 टीमा काम करत आहेत। त्याला अटक करण्यासाठी आम्हाला नक्की यश येईल, तरी सुद्धा आम्ही कोर्टाकडून त्याच्या पकडण्यासंदर्भातलं आणि पुढील कारवाई करण्यासंदर्भातलं स्टँडिंग वॉरंट काढण्याचं काम केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।